तुम्ही नॅशनल महामार्गावरून नाही तुम्ही नॅशनल महामार्गावरून सर्व्हिस रोडला येता हा नाही नॅशनल महामार्गावरून सर्व्हिस रोडला येता आणि म्हणता इंडिकेटर दिलाय. थांबायची जबाबदारी नाही का तुमची? मला दिसलं तू हा दारू पेलेत का तुम्ही? दारू पेलेत का? डोळे लाल दिसत आहेत तुमचे. काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे तुमचं? काय नाव आहे तुमचं? गाडी बाजूला घेतो. मी इंडिकेटर देताना माझी गाडी सुरू आहे. हा स्लो होती. तुम्ही मला कट मारला का नाही तिथं? कशाला कट मारू तुला? मग कोणी कट मारला? तू मागून मग कशाला गाडी थांबवली? मला बोलवलं इकडे म्हणून. तू मागं थांबायला पाहिजे. तुमच्या वडिलांचा रोड आहे का? तुमच्या वडिलांचा रोड आहे का? वडीलचा आहे का? एवढं तुमच्या वडिलांचा आहे का? तुझ्या बापाचं आहे का? तुम्ही नॅशनल महामार्गावरून बापाचं रोड आहे का? एवढं बोलतो. तुम्ही नॅशनल महामार्गावरून सर्व्हिस रोडला आले. प्रेक्षकांनो नमस्कार, मी पत्रकार आदेश वाकळे. आपण बघू शकतो हे आहे दौलत रिफ्रेशमेंट. हे आहे दौलत रिफ्रेशमेंट व या ठिकाणी मी आपल्या घारगावमधील पेट्रोल पंपावरती पेट्रोल टाकण्यासाठी गेलो होतो व तिकडून आल्यानंतर हे जे ड्रायव्हर साहेब आहेत ते गाडीला इंडिकेटर दिला होता. हे म्हणतात इंडिकेटर दिला होता. 100% यांनी इंडिकेटर दिला होता. मात्र प्रेक्षकांनो आपण बघितलं तर इंडिकेटर दिल्यानंतर मी माझ्या गाडीचा स्पीड होता व यांनी त्या स्पीडला न जुमानता मी इंडिकेटर दिलाय. मी इंडिकेटर दिलाय. मी आता टर्न मारणारच असा त्यांनी हे केलेलं आहे आणि आता मला अरेरावीची भाषा करतायत. तू बापाचं म्हणतोय. तू काय बोल? बापाचा नाही बोललो मी, वडिलांचा बोललो. बाप काय दोन आहे का? मग मी बाप हा शब्द उद्धटपणाचा असतो. वडील हा शब्द आणि बाप दोन. आपल्या मराठी संस्कृतीत वडीलच बोलतात. मी काय पाकिस्तानी नाहीये, मराठी. हे बघा, आपण ही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची ही गाडी आहे. इलेक्ट्रिक ही गाडी आहे व या चालकांची आपण जर या ठिकाणी जर यांची आरेरावी बघितली तर अख्ख्या महाराष्ट्रात अशी आरेरावी ह्या चालकांची सुरू आहे. मी संबंधित प्रशासन असेल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ यांना विनंती करतो. साहेब आपलं नाव सांगा. मी नाव सांगणार नाही. आपलं नाव सांगा. तुला काय करायचं ते कर जाय. हे बघा कशी यांची उद्धट भाषा आहे. गाडी माझी टर्न घेते. ठीक आहे यांनी इंडिकेटर दिला असेल. मात्र नॅशनल महामार्गावरून राष्ट्रीय महामार्गावरून टर्न मारत असताना काही जबाबदाऱ्या पाळाव्या लागतात. ह्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडून पाळल्या जात नाही. आता दौलत रिफ्रेशमेंट जे हॉटेल आहे हे या मुजोर जे एसटी चालक आहेत त्यांच्यावर काय कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं राहील. मी गाडीचा नंबर पुन्हा एकदा सांगतो. MH12 VT 0743 असा या गाडीचा नंबर आहे आणि ड्रायव्हर साहेब सध्या पळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. एकूणच आपण बघितलं तर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची गाडी आहे. नाशिक असं लिहिलेलं तिच्यावरती आहे आणि नॅशनल महामार्गावरून ज्यावेळेस थांब्याच्या ठिकाणी जायचं असतं त्यावेळेस अनेक खबरदाऱ्या ज्या आहेत त्या घेणं महत्त्वाचं असतं. देखील हे वाहन चालक आपल्याला कोणत्याही खबरदाऱ्या घेताना पाहायला मिळत नाही. या ठिकाणी अनेक ग्रामस्थ या ठिकाणी आपल्याला पाहायला, त्यांनी देखील हा संपूर्ण प्रकार बघितला. मात्र प्रेक्षक आपण बघितलं तर ठीक आहे तुम्हाला थांबा आहे. मात्र नॅशनल महामार्गावरून टर्न मारत असताना काही खबरदाऱ्या पाळाव्या लागतात. तुम्ही इंडिकेटर दिला म्हणजे तुमचं काम संपलं असं होत नाही. हे आहे दौलत रिफ्रेशमेंट व या ठिकाणच्या जे या ठिकाणी थांबा आहे. मात्र थांबा असताना या ठिकाणी आपण हा रोड बघू शकतो. ह्या रोडला हा कटआउट काढताना नक्की परवानगी यांच्याकडे आहे का हे देखील महत्त्वाचं आहे. बघा कशा गाड्या येत आहेत पुढून आणि हा रहदारीचा रस्ता आहे, लोकलसाठी रस्ता आहे. हे मासे म्हणतात मी टर्न मारलाय असा आणि ते म्हणतात की मी इंडिकेटर दिला होता. ठीक आहे तुम्ही इंडिकेटर दिला आहे. मात्र ह्या ज्या गाड्या आहेत इंडिकेटर दिल्यानंतर आपण काहीसा विलंब त्या ठिकाणी करायला पाहिजे, वाट थोडी पाहायला पाहिजे. पण हे मात्र ह्या मुजोर एसटी चालकांकडून सध्या होत आणि पाहायला मिळत नाही. प्रेक्षक याच्यावर काय कारवाई होणार आपण बघूया. धन्यवाद.